सकाळी सकाळी तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. आणि माझे मित्र अनिकेत ते जायलेत आता फायनली गावाकडे होळीसाठी. तर अनिकेत कुठे जायलाय तू? मी माझं चाललोय माझ्या गावाकडे म्हणजे परतूरला होळीसाठी. आणि वापस कधी येणार आहे? वापस मी 5 तारखेला येईल. आणि तुमच्या सर्वांना पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा. यांना बोला. कुठे जायले तुम्ही? आम्ही चालू आमच्या रूमवर शिफ्टिंग व्हायला. आमची जिरली हॉस्टेलवर. 40 रुपये असेल राजत आहे. हे बघा बॅग बिगे भरून डायरेक्ट जायले ते 20 रुपये मी सगळे जण जायलेत काही. आपण म्हणजे हे बाकीचे सगळे होळीत राहिले तुम्ही गावाकडे. अरे हे रूमवर घेऊन चालू होईल ना चालू. आणि होळीला कधी जाणार आहे? फक्त एकटं जाणार आहे? नाही तो पण येणार रे. आधी आम्हाला एक साहित्य आहे का ते रूमवर ठेवायचं. ते कार्तिक भाऊचं आहे. आता कार्तिक रूम शिफ्ट करायला आमच्या तिकडे बरोबर. ते सामान तिकडे ठेवायचं म्हणून वापस तिकडे यायचं मग जायचं आम्हाला गावाकडे. गाव कोणतं तुमचं? आमचं गाव परतूर. तर काही हारील स्टार परत म्हटलंय सोने का पालना जालना. खतरनाक परतूर हमारा शहर. म्हणजे असा की आज सर्व डाऊन झालं होतं. एक व्हिडिओ मी अपलोड केला 7 वाजता मी यूट्यूबला टाकला अपलोडिंगसाठी. तर रात्री 10 वाजले होते तरी पण तो 86% अपलोड झाला. 86% अपलोड झाला होता. म्हणलं असं कसं काय होईल म्हणलं. मग आणखी त्यांना विचारलं तर भावनं मला डबल डिलीट करून परत अपलोड करावं लागलं तो व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला फक्त एकच सांगायचं की एका क्रिएटरला किती मेहनत घ्यावं लागते. म्हणजे माझा 7 पासून 10 पर्यंत एवढा टाईम गेला. मला तर लोडच आला होता डोक्याला. म्हटलं आज माझा व्हिडिओ अपलोड होतो का नाही, काय होतं काय माहिती भाऊ म्हटलं. नंतर परत आता आपल्या चॅनलला अपलोड झालेलं आहे तर जावा आणि बघून घ्या. तर भावांनो आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. आज रविवार आहे. गेलो तर आपण टेकडीला गेलो तर मी आज टेकडीला सकाळी 5 वाजता प्लॅन आहे माझा टेकडीला जायचा. तर बघू तिथं आपण टेकडीला गेल्यानंतर काय काय शूट वगैरे काय भेटतं आपल्याला करायला. तर भावांनो आपल्या चॅनलला असंच जुटून राहा. सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. तर तुमच्या पुरती भावना आता बूट घ्यायचा आहे. घेतला ॲप्रॉक्स घेतला. एकदम क्वालिटी बूट आहे भाई. मी पण वापरला आहे. मी पण अगोदर पण वापरला होता आता पण वापरला आहे गाईज. तुम्ही पण रनिंग 1600 तुम्हाला आउट ऑफ करायचं असेल तर जा. ॲप्रॉक्स कंपनीचा बूट एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम भारी आहे त्या बुटाची शूजची. मी पण वापरतो आहे म्हणून सल्ला देतो तुम्ही पण वापरा. तर गाईज माझा आज एक फ्रेंड पोलीस भरतीसाठी पुणे एरोला गेला होता तर त्याची चेस्टमध्ये बसलो नाही तो. तर भावांनो मेहनत घ्या. चेस्ट आणि हाईटमधून तुम्ही उडलेच नाहीत पाहिजे. ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन ह्याच्यामध्ये तुम्ही बसलेच पाहिजे. नंतर रनिंगमध्ये ते काय होईल ते अनुभव तर भेटेल आपल्याला. नंतर फक्त ह्या 2 टॉपिकमधून आपण उडलं नाही पाहिजे. ह्या प्रकारे मेहनत करा. ऑल द बेस्ट. उद्या आपला प्लॅन झाला तर आपण जाऊ टेकडीला. तिथं बनवू आपण ब्लॉग. धन्यवाद. गुड नाईट. आता वाजलेत रात्रीचे 12. मला पण झोप येईल. तुम्ही पण झोपा. आता माझा कुठं यूट्यूबला व्हिडिओ अपलोड झाला. तर डेली लाईफ रुटीनमध्ये सकाळी तुम्हाला काल म्हणलं होतं की आज गोगाबाबाला जायचं प्लॅन होता आपला. पण गाईज थोडं पर्सनल प्रॉब्लेममुळे आपण जाऊ नाही शकलो. त्याच्याबद्दल तुम्हाला सॉरी. नाही तर मग तिकडे गेलं असतं तुम्हाला भारी फुटेज भेटलं असतं. त्याचा ब्लॉग पण बनवायचा माझा विचार होता त्या टेकडीवर. पण नाही गाईज विचार तर केला पण जाऊ नाही शकलो. आणि तुम्हाला आता उद्या 2 मार्च होळी आहे. तर तुम्हाला माझ्यातर्फे पृथ्वीभाऊच्या तर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा गाईज. या मग कधी इकडं माझ्यासोबत होळी खेळायला भावांनो. तर घरी माझ्या हॉस्टेलचे निमे पब्लिक गेले घरी होळी खेळायला. पण मी काही गेलो नाही कारण का मी 8 दिवसापूर्वीच प्रवासात तुम्हाला माहिती होतं किती प्रवास केलेला आहे मी. आणि घरी ऑलरेडी जाऊन आलो होतो मी त्याच्यामुळे मग नाही गेलो. तर भावांनो आता चालू आहे माझं जेवण. आणि तुमचं नसेल झालं तर करून घ्या. आता मला मोकार भूक लागली. मी जेवतो आणि जेवण झाल्यानंतर बसायचं आपल्याला लॅबमध्ये. तर भेटू आता आपण लॅबमध्ये बसल्यानंतर. धन्यवाद. थांबा 1 मिनिट. तर गाईज आपले रॅपची शूटिंग डबल भेटले आपल्याला. आपली डेट निघली आपल्या रॅपच्या गाण्याची शूटिंग करायला. आता MH12चा आवाज असं रॅपचं नाव आहे आपलं. MH12चा आवाज देणार आहे मी त्या रॅपला नाव. तर भावानं यूट्यूबला अपलोड केल्यानंतर जावा आणि लगेच जाऊन बघा. तर त्या यूट्यूब चॅनल मी आणखी खोललंच नाही. तर यूट्यूब चॅनल खोलून त्याच्यावरती MH12चा आवाज आपला पहिलाच रॅप सॉन्ग अपलोड होणार आहे. ते कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ते सांगणारच मी की माझा रॅप आला आहे. भावांना जाऊन बघून घ्या. आल्यानंतर मी सांगणार तुम्हाला. सध्या आला नाही फक्त आपली शूटिंगची डेट झालेली आहे. मग आता आपल्याला जायचं आहे कुर्ल्यामध्ये कपडे आपल्याला सॉरी तर आपल्याला खरेदी करण्यासाठी आता मार्केटला जाणं आहे. तर अजून आपल्या रॅपची डेट नाही निघली म्हणून आपण खरेदी केलेली नाही. तर अनिकेत आल्यानंतर आपल्याला करायची खरेदी. भावांना भेटूया आपण आता लॅबमध्ये गेल्यानंतर. आता करतो मी जेवण.
झालं आणि तेवढ्यात आला मारुती हाके. तर आम्हा हाके म्हणलं की उद्या आहे म्हणलं होळी, आणि होळीच्या निमित्ताने चल म्हणलं जाऊ आता गणेश मंदिरात. म्हणलं जमल का, लांब आहे थोडं गणेश मंदिर, पण जाऊ द्या म्हटलं आता होळीच्या निमित्ताने नाही जायचं म्हटलं मग कधी जायचं, म्हणून आम्ही निघालो आता गणेश मंदिरात. तर भावांनो ते बघा आपला मारुती हाके सोबतच आहे. आका दिवस बाहेर असतोय, संध्याकाळी आल्यानंतर जेवण केलं, जेवण करून आम्ही आता निघालो गणेश मंदिरात. कारण आता आम्हाला घ्यायचं गणपतीचं दर्शन, आणि तुम्ही पण आपल्यासोबत. इकडे बघा, इकडे सेंटर हे आपलं ते हे समोसा आपलं ते हे आपलं ते साईडला काही हे आपलं सिद्धार्थ गार्डन आहे इकडे साईडला, स्वाद रेस्टॉरंट. हां स्वाद रेस्टॉरंटच्या बाजूला. कधी आले तर या इकडं गार्डनला भेटायला. आणि इकडं समोर चौक आहे. कोणता चौक आहे हा के, कोणता माहित नाही आम्हाला माहित नाही बाबा. महात्मा गांधी. जाऊ द्या गाईज भावांना, ह्या चौकाचं नाव नाही मला माहिती. बघा हे जे समोर तुम्हाला चौक दिसतोय, ह्या चौकाचं मला नाव नाही माहिती. तुकाराम सोनवणे पाटील चौक. हा तुकाराम सोनवणे पाटील चौक आहे. आणि चौकापासून लेफ्ट घेतला, थोडं लेफ्ट घेतल्यानंतर 400-500 मीटर तुम्हाला पुढे चालवलं लागेल. 800 मीटर समजून घ्या. 800 मीटर पुढे गेलं का तुम्हाला गणेश मंदिर भेटून जाईल. तर मंदिरात आता आम्ही जायलो दर्शन घ्यायला. रात्रीचा दिवस रात्र असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल माझं तोंड. तर भावांनो पब्लिक समजून घ्या आता तुम्ही, कारण का पब्लिकमध्ये असल्यामुळे आम्ही टॉर्च नाही लावू शकत. त्या बघा साईडला थांबली जलपरी, लालपरी बे. सॉरी लालपरी थांबली साईडला, आणि सिग्नल पडलेलं आहे म्हणून सगळे वाहनं थांबून घेतले तिथं. आता असंच पुढं जायचं आपल्याला ब्लॉग बनवत. भावांनो आधी मला ब्लॉग बनवायचं अवघड वाटत होतं, पण आता काय लय सोपं आहे ते. आता समजलं मला, आता लय सोपं झालं. काय आलंय आईला काय मंदिर बंद असतं काय आज? नाही रे. तर फायनली काय आम्ही आलो मंदिरात. हे बघा हे मंदिर आहे ते. हे जे दिसायले सगळे बिल्डिंग, सगळी तीच बिल्डिंग आहे, कायच मंदिरच आहे. आज मंदिर बंद नाही बाबा, शनिवार आहे आज. तर रविवार आहे. सॉरी रविवार आहे. नाही बंद. फक्त काही गर्दी नाही म्हणून आम्हाला वाटलं की बंदच आहे. बघा आम्ही फायनली आलोय मंदिरामध्ये. चालू आहे. आम्हाला वाटलं की गाईज मंदिर बंदच आहे, पण मंदिर बंद नाही, मंदिर चालू आहे. तर चला तर मग आता आपण तुम्हाला सगळं संपूर्ण मंदिर दाखवतो. हे बघा ह्या पायऱ्यावरून असं वरती गेलं ना, पुढं आहे मंदिर. हाके चाललेलं आहे पुढं मी त्याच्यात चालतो आता मागं. मी आलो होतो काही त्याच्या अगोदर, पण 2-3 वेळेस आलो मी या मंदिरात, पण असं कधी सिनेमॅटिक शॉट नाही घेतला. हे बघा ह्या मंदिराचा काही काहीतरी वेगळाच विषय. इकडं आलं ना एकदम भारी वाटतंय. बरं झालं आज हाके म्हणला चल म्हणला मंदिर, नाही तर मी असं लॅबमध्ये बसलो असतो, जेणेकरून आपल्याला कंटेंट पण भेटला आणि आपला ब्लॉग पण बनला भावना. तर स्वागत होतं तुमचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आलो आज गणेश मंदिरात, आणि अरे ते तोंड पण दिसणार आहे, आणि तुम्हाला पण घेऊन आलो आहे. मला दर्शन करू द्या. तर भावांना हे जे समोर येत नाही, हे एक छोटा पार्ट आहे मंदिराचा. आणि सगळं मंदिर आहे बघा अशा प्रकारे काहीतरी मंदिर. हे मंदिर काही हां हे मंदिर अशा प्रकारे आता दर्शन करायचं आणि दर्शन करून जायचं आपलं बाहेर. बंद करा तुम्ही. थांबा 1 मिनटं. तर भावांना पाठीमागे जे दिसायले तुम्हाला, माझे जे पाठीमागे दिसतंय ना, ते आहे राम मंदिर. चला तर मग आता सगळं मंदिर तुम्हाला दाखवलं आहे. जायचं आपल्याला सोबत. हां गाईज कटिंग कशी वाटते? मी आज कटिंग केली बघा, एक साईड घेतल्या.
नक्कीच कमेंट करून सांगा. हा लुक कसा वाटतो तुमच्या प्रत्येक भावाला. मंदिर बाहेर मंदिर तालुक्यात बाहेर वाटायचं या कधी पण ह्या मंदिरात. चला तर मग आता जायचं आपलं हॉस्टेलला. आता उद्याच्या ब्लॉकमध्ये